शेअर बाजारामध्ये शेअर कधी विकायचे? तो विकण्याचा डिसिजन हा खूप इंटरेस्टिंग असतो. आता आपण ट्रेडर बद्दल बोलू, नंतर इन्व्हेस्टर बद्दल बोलूया. ट्रेडरचं युजली काय असतं, ट्रेडर जेव्हा विकत घेतो तेव्हा नेहमी काय विचार असतो, दोन प्रकार असतात. एक टार्गेट प्राइस असतो आणि एक स्टॉप लॉस असतो. टार्गेट प्राइस याचा अर्थ की आपण जिथून घेतलाय आपल्या याच्यावरती 10% 20% काहीतरी एक प्रॉफिटची तुम्ही रेंज डिसाईड करतात आणि त्याच्या अगेन्स्ट म्हणजे तेवढं नफा मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी रिस्क घ्यायला तयार आहे. रिस्क याचा अर्थ की शेअर जर खालती आला तर तुम्ही विकून द्याल, नुकसानमध्ये विकून द्याल, तर त्याला स्टॉप लॉस लेवल कुठेतरी तुम्ही ठेवून देतात. आता जो पहिले येईल म्हणजे एक तर स्टॉप लॉस येईल किंवा प्रॉफिटवाला येईल, हे या दोघी गोष्टी तुम्हाला येणार आहे. तर तुम्ही जेव्हा पण दोघांमध्ये जो पहिले ट्रिगर होतो तेव्हा तुम्हाला शेअर विकायचा आहे. आणि हा जो प्रकार आहे म्हणजे स्टॉप लॉस लावणं आणि टार्गेट प्राइस लावणं, हे तुम्ही ट्रेड जेव्हा टाकतात ना तेव्हाच तुम्ही डिसाईड करून घेता की आपल्याला जो विकायचा आहे हा कुठल्या लेवलला विकायचा आहे. तर याच्यामुळे ही गोष्ट ट्रेडरला तुम्हाला करायची असते. आता जी इन्व्हेस्टर लोक आहे, इन्व्हेस्टर लोक युजली काय करतात की त्यांनी गुंतवणूक केली आहे, थोडंसं त्यांचा पिरियड हॉरिझॉन मोठा आहे, तर त्यांनी तेव्हाच विकायचं आहे. तुमचे प्रॉफिट जेव्हा येतील, तुम्ही वेळ देताय कंपनीच्या शेअरला वाढायला, तर जेव्हा वाढतो आता तो लेट्स अज्युम की तो वाढत चालला आहे, तर कुठल्या लेवलपर्यंत वाढतोय आणि एक लेवल येते की जिथून शेअर तो प्राइस तो वाढत नाही, तो थांबून जातो. तर तुम्हाला फक्त हेच पाहिजे की काय या कंपनीमध्ये म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही मी बोललो ना की जसं विकत घेताना तुम्ही लिहून ठेवता की आपण ज्या वस्तू एक्सपेक्ट करत होतो त्या वस्तू झाल्यात का, जर झाल्यात तर योग्य प्रकारे झाल्यात का, आणि इथून कंपनीच्या शेअरला वाढायला आणखी वाव आहे का. जर असेल तर मग राहू द्यायचा आणि जर नसेल तर विकून द्यायचा. आणि सेम म्हणजे खालती जर येत असेल तर तुम्हाला फक्त हे पाहिजे की या शेअर प्राइस खालती काय येत आहे, त्याच्या मागचं रिझन टेम्पररी आहे, परमनंट आहे, आपण जो विचार केलाय तसंच चालतंय की नाही. जर तसं चालत नसेल तरी विकून द्यायचा. हे आपण गुंतवणूकदार. आता लक्षात घ्या, तुम्ही ट्रेडर असाल किंवा इन्व्हेस्टर असाल, तुम्ही रिग्रेट करणार आहेत. तुम्ही विकण्याचं जेव्हा डिसिजन कराल त्या टाइमला खूप मोठा रिग्रेट असणार आहे. ऍक्च्युली कसं असतं की लेट्स से की आता शेअर प्राइस विकण्याचा डिसिजन आला तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही दोन प्रकार करणार आहे, एक तर तुम्ही विकणार किंवा तुम्ही म्हणाल नाही मला आत्ता विकायचं नाही, आपण नंतर विकूया. जर तुम्ही म्हटलात की मला आत्ता विकायचा नाही आणि आपण नंतर विकू आणि तो शेअर नेमका खालती गेला, तर तुम्ही रिग्रेटने हे असाल की अरे यार विकून द्यायला पाहिजे होता, ठीक आहे. तर इथे तुम्हाला एक मोठा रिग्रेट झाला. आता याच्यानंतर लेट्स से की तुम्ही आता डिसिजन घेतला की नाही चला एक काम करू, आपण इथून म्हणजे न विकण्याचा डिसिजन घेतला, आता तुम्ही विकण्याचा डिसिजन घेऊन घेत असाल की चला आपण इथे विकून देऊ. आता विकल्यानंतर अगेन दोन प्रकार आहे की हा शेअर थोडासा खालती येऊन गेला, तुम्ही म्हणाल एक सेकंदासाठी अरे चांगलं झालं विकला, पण परत नंतर रिग्रेट हेच आहे की यार थोडासा आणखी वाढला असतं तर चांगलं झालं असतं. दुसरा रिग्रेट तुम्हाला इथे झाला. आणि नेमका सगळ्यात मोस्ट डिवास्टेटिंग इफेक्ट जो आहे की तुम्ही विकला आणि शेअर इथून वरती आणखी चालला गेला, तर तुम्ही म्हणाल यार कशाला विकला. तर तुम्ही काहीही करा, विकण्याचा डिसिजन काहीही ठेवा, तरी तुम्हाला रिग्रेट होणारच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट पॉलिसी हीच आहे की तुम्ही ट्रेडर असाल तर टार्गेट प्राइस तुमचा फिक्स ठेवलाय. जर तुमचा टार्गेट प्राइस मिळाला, तुम्हाला तुमचा जो तुम्ही टार्गेट म्हणजे प्रॉफिट किती पाहिजे हे अगोदरपासून डिसाईड केलेलं आहे आणि ते मिळून जात असेल ना तेवढं करून घ्यायचं आणि शेअरला परत व्हायचं नाही. त्याची काहीच गरज नाही आहे परत तो शेअर, कारण तुम्हाला जो मिळाला ना तिथं राहून जातं बाजूला आणि तुम्ही तेच रिग्रेटमध्ये असतात, म्हणजे नफा मिळवून पण तुम्ही दुःखी राहणार आहे. तर याच्यामुळे असं काही करायचं नाही. आपले प्रॉफिट बनले, स्टॉकला बंद करायचं, नवीन स्टॉक पाहायचा.